स्वागत। महाराष्ट्रात अत्यंत अनौपचारिक पद्धतीने गेल्या 10 महिन्याच्या काळात हा एक निर्भय बनो समूह सुरू झाला आणि राजकीय घडामोडी आणि देशावर आलेलं लोकशाहीवर आलेलं संकट याच्या विरोधात जो समाजाचा किंवा सामान्य माणसाचा आवाज आहे तो आता संघटितपणे एक स्वरूप घेत आहे आणि 2024च्या ह्या देशाचं ऐतिहासिक निवडणुका किंवा देशाचं भविष्य ठरवणाऱ्या ह्या निवडणुका आहेत। याच्यावर एक मोठा प्रभाव निर्भय बनो ह्या सामान्य लोकांच्या आवाजाचा तुम्हाला दिसून येईल आणि अनेक वर्षानंतर म्हणजे 77 नंतर अशी ही घटना देशाच्या इतिहासात घडत आहे। म्हणून आपणास माझी विनंती आहे की अतिशय गंभीरपणे या सगळ्यांचं जर आपण महाराष्ट्रात दखल घेतली तर येणारा काळ जो महाराष्ट्रातल्या राजकारणाची वाताहत करून टाकलेली आहे, अनेक संवैधानिक मूल्यांची पायमल्ली इथे झालेली आहे, अशा भविष्य काळातल्या इथला जो काही कायापालट सत्तापालट होणार आहे त्याच्या पुढच्या भवितव्यासाठी सुद्धा हे आवश्यक आहे। आपण आता विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे हे आमचे फार मोठे प्रवक्ते आणि नेतेच म्हणूया आज आलेले आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधावा। धन्यवाद। तर महाराष्ट्रात आमच्या साधारणतः आता 65 सभा झालेल्या आहेत आणि या निवडणुका संपूर्ण संपेपर्यंत 75 सभा संपूर्ण महाराष्ट्रात होतील आणि लोकांनी सुरू केलेल्या राजकारणाचं एक उदाहरण म्हणून निर्भय बनो च्या सभा या सगळीकडे गाजत आहेत। लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे। म्हणजे आम्ही दोघं काही खूप प्रसिद्ध नाही किंवा आमच्या चेहऱ्यांना काही खूप राजकीय व्हॅल्यू नाही, आम्ही कोणत्या राजकीय पक्षाचे सदस्य नाही, तरीसुद्धा केवळ निमंत्रणावरून केवळ लोक एकमेकांना सांगून जेव्हा 10-10 हजार लोक आमच्या सभांना जमतात तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की मोदी आणि शहा यांनी चालवलेल्या सरकारविरुद्ध, त्यांनी चालवलेल्या राजकीय प्रक्रियेविरुद्ध आणि त्यांच्या प्रवृत्तीविरुद्ध लोकांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे आणि तो राग एकत्रितपणे आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो। तो प्रयत्न करताना केवळ बेताल काहीतरी वक्तव्य करायचं किंवा केवळ विनोद करायचे, त्यांनी तर अनेक विनोद केलेले आहे राजकीय स्वरूपाचे सुद्धा आणि बेताल वक्तव्य केले आहे, पण ते सांगताना ते खोटे कसे आहेत। राजकारणाचा आधार त्यांचा खोटारडेपणावर आहे, त्याचबरोबर अंधश्रद्धाळू ते आहेत, वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांना नाही आणि काहीही बोलून केवळ धर्माच्या आधारे आग लावून आपण मतं मिळवू शकतो अशा प्रकारचा त्यांचा जो बळावलेला आत्मविश्वास आहे त्याच्यामध्ये नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे। कारण आपण नागरिक म्हणून त्यांना तशा पद्धतीने स्कोप दिला म्हणून ते आज आपल्यावर सत्ता करत आहेत आणि तशी सत्ता उलथून टाकणं ही नागरिकांची जबाबदारी आहे। कोणताही राजकीय पक्ष याच्यानंतर येईल ते चुका करतील तर त्यांनासुद्धा सांगण्याचं धाडस आपल्यामध्ये असलं पाहिजे की तुम्ही ही चूक करताय। लोकशाहीचं महत्त्व तेच आहे की नागरिकांच्या सहभागातून लोकशाही मजबूत झाली पाहिजे आणि आता एककल्ली पद्धतीची जी राजकीय प्रक्रिया सुरू झालेली आहे ती हुकुमशाहीची आहे आणि म्हणून त्याला विरोध आहे। जळगावमध्ये सुद्धा आपण पाहतो, नागपूरमध्ये सुद्धा आपण पाहतो, जिथे जिथे सत्ता केंद्र सुरू झालेले आहे आणि ते बाह्य सत्ता केंद्र पद्धतीने वागायला लागल्या, त्याच्यामध्ये गिरीश महाजन इथे तसे वागतात, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात तसे वागतात, अजितदादा पवार तसे वागतात, एकनाथ शिंदे सुद्धा तसं वागतात आणि काल तर त्यांनी तसं वक्तव्यसुद्धा केलं जाहीरपणे की मी मोदी आणि शहांना कळवलं की मी माझं काम केलेलं आहे, आता तुम्ही तुमचं काम करा। म्हणजे याचा अर्थ तुम्ही निवडणूक आयोगाला सांगा पक्षचिन्ह आणि धनुष्यबाण मला द्या आणि त्यांनी ते केलं। अशा पद्धतीने जी काही षडयंत्र उघड होत आहे जाहीरपणे लोक सांगत आहेत, तर ती जाहीरपणे अशी खोटारडेपणाची वाच्यता करण्याची हिंमत जी आहे ती कशी येते हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की हे सत्ताबाह्य सत्ता केंद्र तयार व्हायला नको। म्हणजे गिरीश महाजन हे स्वतःला लीडर समजतात, पण आमचं असं स्पष्ट मत आहे की ते लीडर नाही, ते महाराष्ट्रातले एक मॅनेजर म्हणून, पॉलिटिकल मॅनेजर म्हणून इमर्ज झालेले आहे आणि त्याच्यामुळे सुरतमध्ये सुद्धा दलाल नावाचा यांचा माणूस निवडून येतो, कारण की दलाली करणाऱ्यांना इथे महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आणि म्हणून मग निर्भयपणे हे सांगायला पाहिजे की आम्हाला
मॅनेजर नको, आम्हाला लीडर पाहिजे आहे. आणि मग लीडरचा शोध लोकशाहीचा सुरू आहे, म्हणजे आमचा नाही, लोकशाही लीडरच्या शोधात आहे. आणि ती लीडरशिप सामान्य माणसांनी आता आपल्या हातात घेतलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये यांना खूप मोठा सेटबॅक बसणार. मोदी विरुद्ध लाट केवळ महाराष्ट्रात नाही, भारतामध्ये अनुभवायला मिळत आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 38पर्यंत जागा या महाविकास आघाडीच्या येऊ शकतात. आणि तो केवळ मोदींमुळे भाजपचा होणारा पराभव ठरणार आहे असं आम्हाला मुद्दाम सांगायचं आहे. तर याच्यानंतर काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. ही पार्श्वभूमी आम्ही सांगितली. एक फक्त 2 गोष्टी ॲड करतो. पीपल्स पॉलिटिक्स म्हणून एक हे सुरू करताना ती कल्पना नव्हती आमची अशी काही, पण नंतर ती कल्पना आता आमच्या लक्षात येते की ती भारतभर जाऊ शकते. त्याच्यामध्ये 2 पॉलिटिक्स म्हणताना आपल्याकडे फक्त पॉलिटिक्स ऑफ वोट असं लोक समजतात. तर त्याच्या बियॉन्ड एक पॉलिटिक्स ऑफ ओपिनियन पण आहे. म्हणजे मताला मतच म्हणतात मराठीत, म्हणजे वोट दिलं तरी मत आणि ओपिनियन पण होतं मत. तर ओपिनियनचं जे पॉलिटिक्स आहे, पॉलिटिक्स ऑफ ओपिनियन इन फेवर ऑफ डेमोक्रेसी आणि कॉन्स्टिट्यूशन, लोकशाही आणि संविधानाच्या बाजूने मत बनवत जाणे लोकांचं, ती प्रक्रिया आता आम्हाला असं वाटलं की ह्या निमित्ताने आम्हाला सांगू पडलं ही प्रक्रिया भारतभर जाऊ शकते. आणि आज मोदी, उद्या कोणी, परवा कोणी, पण लोकांचा जो प्रभाव राजकारणात असायला पाहिजे तो या प्रक्रियेमधून येऊ शकतो असं आम्हाला वाटलं की पॉलिटिक्स ऑफ ओपिनियन याच्यामधून तो येऊ शकतं असं. सर साहेब, आपल्याला एक प्रश्न आहे. 405चा नारा लागल्यानंतर आपल्या अनेकांनी सांगितलं की संविधान बदलाच्या दृष्टीने किंवा त्यासाठीच हा 405चा नारा दिला जातो. पण तांत्रिकदृष्ट्या, कायदेशीरदृष्ट्या जर 400+ जागा मिळाल्याही भाजपाला तर घटना बदल करणं त्यांना शक्य आहे. घटना बदल करणं हे सहसा शक्य नाही, पण यांनी हे करून दाखवलं आहे की घटना बदल असा होऊ शकतो. म्हणजे एक बेकायदेशीर कायदा, जसं की आपण निवडणूक रोख्यांचा पाहिला, की जेव्हा लक्षात आलं की निवडणूक रोख्यांचा कायदा अशा पद्धतीने करता येणार नाही कारण राज्यसभेत आपलं बहुमत नाही, मग राज्यसभेमध्ये आपल्याला माघार घ्यावं लागेल, तर मग मनी बिलच्या माध्यमातून कायदा आणायचा आणि मग तो लोकसभेत केवळ पारित करून घेऊन त्याला कायदा म्हणून मान्यता द्यायची. आणि मग निवडणूक रोखे हा राजकीय दरोडेखोरीचा प्रकार कायदेमान्य करायचा. आणि हे माहीत असताना की इतर राजकीय पक्षसुद्धा निवडणूक रोखे घेऊ शकणार आहेत, पण याचा विश्वास त्यांना आहे की इतर राजकीय पक्षांना थोडीफार अमाऊंट कोणीतरी डोनेट जरूर करतील, पण आपण कारण की त्यांना कॉन्ट्रॅक्ट देणार आहोत इतर कंपन्यांना, त्या बेसिसवर सगळ्यात जास्त फंड आपण जमा करू शकतो. अशा पद्धतीने जे असंवैधानिक कार्य आहे ते काही भारतीय संविधानाला मान्य नाही. मग संविधानाला धोका आहे तो असा आहे, लोकशाहीला धोका आहे तो असा आहे, म्हणून हे अशा पद्धतीने संविधान बदलतात. आता संविधानामध्ये सुधारणा करण्याची, संविधानामध्ये लोकांच्या आवश्यकतेचे बदल करण्याची प्रक्रिया आर्टिकल 368मध्ये मेन्शनच केलेली आहे. त्यामुळे त्या सगळ्या सुधारणा ज्या पंडित नेहरूंपासून तर मनमोहन सिंगपर्यंत सगळ्या पंतप्रधानांनी केल्या, त्याला आपण संविधानात बदल केला असं म्हणतो. तर बदल आणि परिवर्तन, बदल आणि व्यापकपणे सकारात्मक परिवर्तन याच्यामध्ये फरक आहे, म्हणून त्याला कायदेविषयक संशोधन असं म्हणतात. तर हे कायदेविषयक संशोधन करत नाही आहे, तर हे संविधानात बदल असा करणार की मूलभूत हक्क काढून घ्यायचे, सेंटर आणि स्टेटचे जे रिलेशन आहे की निधी दिला पाहिजे सरकारने. तर आपण पाहिलं की 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा यांनी निधीच दिला नाही. निधी न देण्याबद्दल हायकोर्टात केसेस झाल्या की हायकोर्टात सांगावं लागलं की तुम्ही असमान निधी तुमच्या आमदारांना जास्त आणि बाकीच्यांना कमी असं देऊ शकत नाही. आता ही संविधानिक तरतूद काय आहे की सगळ्यांना निधी विकासासाठी दिला पाहिजे, पण केवळ राजकीय पक्षाचाच विचार करून तुम्ही निधी वाटप करता तर ते चुकीचं आहे. असे संविधानिक जे बदल आहे ते घटनेला मान्य नाही आहे, तसे हे करणार आहेत. म्हणून यांना 400 पार पाहिजे. आणि हे आम्ही म्हणत होतो, पण त्यानंतर त्यांचे खासदार म्हणायला लागले. लल्लू सिंग जे अयोध्येचे खासदार आहेत त्यांनी म्हटलं, नंतर हेगडेंनी म्हटलं, आंध्र प्रदेशातल्या अनंतकुमार हेगडेंनी, आणखी त्यांच्या एक बाई आहेत मुख्य पदावरचे, त्यांनी हे सांगितलं. त्याच्यामुळे त्यांनी हे मान्य केलं. आणि या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी एकदाही म्हटलं नाही, म्हणजे अयोध्येमध्ये परवा ते पूजा करायला गेले, ते सूर्याचे किरण वगैरे पडणार तिथे, तर तेव्हा लल्लू सिंग हा त्यांचा खासदार त्यांच्यासोबत होता. त्यांनी जाहीरपणे एकदाही वक्तव्य केलं नाही की लल्लू सिंग यांनी त्या दिवशी जे 400 पार झाल्यावर आम्ही संविधान बदलणार असं म्हटलं. ते चुकीचं आहे असं नरेंद्र मोदी म्हणत नाहीत. आणि म्हणून हे सगळं शंकास्पद आहे. मूलभूत हक्क आणि संविधानाची स्कीम जी आहे, योजना, ही कशा पद्धतीने राज्यव्यवस्था चालवायची ही बदलणं हे धोका आहे. तुम्ही एक आरोप केलेला होता की राहुल नार्वेकरांनी ही जी घटनाबाह्य पद्धतीने सरकार आणलेली आहे त्या संदर्भात काय सांगायचं?
राहुल नार्वेकर हे घटनाबाह्य पद्धतीने इथे सरकार स्थापन करण्यामध्ये मदत करणारे एक प्यादे आहेत आणि त्यांनी, म्हणून मी काल मुद्दामून भाषणात पण उल्लेख केला की या जळगावने एक अत्यंत सुज्ञ माणूस, सुशिक्षित माणूस, प्रामाणिक आणि सभापती किंवा विधानसभेचा अध्यक्ष म्हणून खूपच निस्पृह असलेला एक मधुकर चौधरी नावाचा माणूस महाराष्ट्रातला, ज्यांनी संविधानाची नैतिकता एवढ्या उंचीवर नेऊन ठेवली. तीच आपण पाहतो की राहुल नार्वेकर नावाच्या विधानसभा अध्यक्षांनी एवढी खाली पाडली की राजकीय पक्षासाठी जणू काही संविधानिक पदाचा गैरवापर करायचा हे न्यायालयाने म्हटलं. त्यानंतर गव्हर्नरच्या पदाचा त्यांनी गैरवापर केला की लोकशाहीने प्रस्थापित केलेलं सरकार उलटून टाकण्यामध्ये राज्यपालांचा हातभार आहे, सहभाग आहे, हे अत्यंत वाईट आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की राहुल नार्वेकर हे खरं तर अपात्र आहेत लोकशाहीच्या दृष्टीने, विधानसभा अध्यक्ष होण्यासाठी सुद्धा आणि याच्यानंतर कोणत्याही निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी सुद्धा. पण जेव्हा बहुमताचं राजकारण असते, मतांचं राजकारण असते, तेव्हा असे लोक सुद्धा निवडून येतील. पण या प्रवृत्ती नागरिकांनी ओळखायला पाहिजे असं आम्ही सांगतो. काय केलं त्यांनी की तुम्ही त्यांना अपात्र करायला पाहिजे असं? मग आम्ही एकच उदाहरण देऊ की त्यांनी तर सगळी प्रक्रिया एक तर चुकीची चालवली. जिथे साक्षी पुरावे घ्यायचे नसतात, ॲडज्युडिकेशन आपण म्हणतो त्याला, की कोर्टामध्ये जे साक्षी पुरावे चालतात तशी क्वासी ज्युडिशियल अथॉरिटीसमोर साक्षी पुरावे चालत नसतात. पण त्यांनी हे कागदपत्र द्या, ते कागदपत्र द्या असं करून कागदपत्र बोलवण्यामध्ये वेळ घालवला. त्यानंतर त्यांनी तिथे साक्षी पुरावे घेतले आणि सांगितलं की माझी प्रक्रिया मी ठरवणार. ठीक आहे, तुमची प्रक्रिया तुम्ही ठरवा, पण समरी प्रोसिडिंग म्हणून एक भाग असतो की तुम्ही जलद गतीने ती केसेस चालवली पाहिजे, त्यासाठी तुम्हाला साक्षी पुराव्याची गरज नसते. ते सुद्धा तत्त्व त्यांनी पाळलं नाही. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे जेव्हा त्यांनी निर्णय दिला तेव्हा त्यांनी सांगितलं की कोणीच अपात्र नाही, सगळेजण पात्र. म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे सगळे पात्र आणि उद्धव साहेबांसोबतचे सगळे पात्र. मग हा निर्णय देताना त्यांनी कारण काय दिलं? त्यांनी सांगितलं की पक्षाच्या अंतर्गत वादाचा हा मुद्दा आहे. 10व्या शेड्यूलमध्ये स्पष्टपणे 6व्या परिच्छेदात सांगितलेलं आहे की जेव्हा पक्षांतर्गत वादाचा प्रश्न नसतो आणि पक्षांतर बंदीचा म्हणजे डिफेमेशन याचा प्रश्न असतो, आपण म्हणतो अँटी डिफेक्शनचा, त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला की 6व्या परिच्छेदात म्हटलं आहे की या संदर्भातले निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील. म्हणून राहुल नार्वेकरांकडे प्रकरण पाठवलं की हे पक्षांतर बंदीचं प्रकरण आहे. आणि राहुल नार्वेकर जर म्हणतात की हे पक्षांतर्गत वादाचं आहे, पक्षाच्या अंतर्गत वादाचं आहे, तर मग राहुल नार्वेकरांना अधिकारच नाही. कायद्याच्या दृष्टीने, संविधानाच्या दृष्टीने त्यांना शून्य अधिकार आहे की त्यांनी हे प्रकरण हाताळायला पाहिजे होतं, निर्णय द्यायला पाहिजे होता. त्यांनी हे प्रकरण सरळ सुप्रीम कोर्टाकडे परत पाठवायला पाहिजे होतं, पण त्यांनी तसं केलं नाही. संपूर्ण निर्णय दिला आणि सगळ्यांना पात्र ठरवलं. हे राजकारण जे आहे ते चुकीचं आहे. हा निर्णय जो आहे तो असंविधानिक आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करणार आहे आणि म्हणून राहुल नार्वेकर यांचा निर्णय पूर्णपणे 100% चुकीचा आहे असं माझं. त्यांनी असं म्हटलं होतं की कायद्यातल्या ज्या कमी आहेत त्या कमी ओळखून आम्ही हा निर्णय दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचा आम्ही प्रयत्न करतो असं त्यांनी त्यावेळेला म्हटलं होतं. जेव्हा दोघं साईडचे जे पात्र केलं त्याच्यावरती काय म्हणजे नेमकी कुठली कमी आहे कायद्यामध्ये की जिच्यावर दोघंही पात्र झाले? कायद्यातली कमी काही असेल असं समजू. कायद्यात प्रत्येक कायद्यात कमी, असं तुम्ही कायदा दाखवा ज्याच्यामध्ये कमी नाही आहे. प्रत्येक कायद्यात कमी असते आणि म्हणून त्याला एक शब्द आहे, त्याला आपण लिगल इंटेंट असतो आणि दुसरा शब्द आहे कॉन्स्टिट्युशनल इंटेंट. कॉन्स्टिट्युशनल इंटेंट म्हणजे काय? संविधानाचा उद्देश काय आणि तो कायदा करण्याचा उद्देश काय. या कायद्याचं सरळ नाव आहे पक्षांतर बंदी विरोधी कायदा. मग याचा अर्थ पक्षांतर सहजासहजी आपण अलाव करायचं नाही, पण पक्षांतर प्रक्रिया पाळून आपण अलाव करायचं. मग पक्षांतर अलाव करायचं नाही असा कायदा असेल तर सोप्या पद्धतीने पक्षांतर करण्याचा कायदा असं याचं नाव आहे का? कायद्याचा इंटेंट आहे पक्षांतर बेकायदेशीर पद्धतीने आणि पक्षाचा विश्वासघात करून होणे, पक्षविरोधी कारवाई ही तुम्हाला अपात्र ठरवते. एवढं सोपं असताना कायद्यामध्ये कमतरता आहे म्हणून तुम्ही तुमच्या मनाचे अर्थ काढू शकत नाही. आम्हाला कायदा शिकवताना सांगितलेलं आहे की कायद्याचा अर्थ जसा आहे तसाच काढायचा. त्याच्यामध्ये तुम्ही दुसरं इंटरप्रिटेशन करू शकत नाही. तुम्ही घटना आणि परिस्थिती इंटरप्रिटेशन करू शकता, कायद्याचं इंटरप्रिटेशन उद्देश बघून तुम्ही करू शकत नाही. राहुल नार्वेकर यांनी अत्यंत चलाखी दाखवलेली आहे आणि ही चलाखी त्यांच्या बुद्धीचा गैरवापर त्यांना कोणीतरी करायला लावलेला आहे दाखवणारी आहे. मी तिथे हजर होतो तेव्हा पाहत होतो की ते आमच्या नजरेला नजर देऊन बोलत नव्हते, कारण की त्यांच्यामध्ये एक आपण त्याला म्हणतो गिल्टी फिलिंग. क्रिमिनल लॉमध्ये एक शब्द आहे गिल्टी फिलिंग, म्हणजे जो गुन्हा आणि चूक करतो त्याला जाणीव असते मनातून की आपण काहीतरी चुकीचं करतो आणि ती भावना घेऊन राहुल नार्वेकर तिथे ते निर्णय देत होते, प्रक्रिया चालवत होते.
राहुल नार्वेकरांनी 100% बेकायदेशीरता या महाराष्ट्रामध्ये रुजवलेली आहे. त्यांच्या मागे देवेंद्र फडणवीस ही ताकद असेल तर ती ताकद महाराष्ट्राच्या राजकारणाला एक कीड लावणारी आहे आणि त्यामुळे त्या देवेंद्र फडणवीसांच्या चुकीच्या राजकारणाला महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी विरोध करायला पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जर सुप्रीम कोर्टात तुम्ही म्हटले की केस दाखल केलेले आहेत अजूनही, जर त्याचे निर्णय आले तर या 40 आणि राष्ट्रवादीचे जे फुटलेले आमदार आहेत यांना जर पक्षांतर बंदी जर दिली आणि निवडणूक लढवण्यास बंदी दिल्यानंतरचं दुसरं ऑप्शन वगैरे काही असेल का? मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाने आधी जो निर्णय दिलेला आहे त्याच्या अनुषंगानेच पुढचा भाग सर्वोच्च न्यायालयाला निर्णय द्यावा लागणार आहे. त्याच्यामध्ये राज्यपालांवर ताशेरे ओढणं हा एक भाग अपरिहार्यपणे सर्वोच्च न्यायालयाला पुन्हा करावा लागेल. त्याचप्रमाणे हे जे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आहे यांच्या कृतीबद्दलचं विश्लेषण सर्वोच्च न्यायालयाला कडक शब्दात करावंच लागेल आणि ते करतील अशी मला 100% खात्री आहे. आणि एकनाथ शिंदे तसंच त्यांच्यासोबत पळून गेलेले सगळे आमदार, अजितदादा पवार आणि त्यांच्यासोबत पळून गेलेले आमदार, या सगळ्यांना सर्वोच्च न्यायालय अपात्रच ठरवणार. नाहीतर मग सरकारने कायदा बदलावा. आता हे आपणच म्हणत नाही, अनेक लोकांनी यापूर्वी सुद्धा संसदेत म्हटलं की मग कायदाच नको ना, कायदा बदलून टाका, रद्द करून टाका कायदा. पण मग राजकारणात स्थैर्य आलं पाहिजे म्हणून पक्षांतर बंदीचा कायदा आणलेला आणि पक्षांतर कशाही पद्धतीने करण्यासाठी कायदा नाही आहे. तर ती अराजकता संपवली पाहिजे. त्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महत्त्वाचा ठरला. पक्षाचं जे नाव शिवसेना आणि जे पक्ष चिन्ह आहे शिवाण ते पुन्हा उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे येऊ शकतं का? मला कायदेशीर दृष्टिकोनातून 100% वाटते की कोणाची बाजू घेण्यासाठी मी म्हणत नाही आहे. कायद्याच्या दृष्टीने आणि कायद्याच्या अन्वयार्थाने आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांना शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह हे परत मिळणं, राष्ट्रवादीला सुद्धा शरद पवार साहेबांना ते पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव परत मिळणार आणि यांना भाजपमध्ये जाण्याशिवाय एक तर पर्याय असणार नाही किंवा फुटीरांचा एक वेगळा पक्ष काहीतरी नाव त्यांनी ठरवलं पण असेल आतापर्यंत, तशा पद्धतीचा एक नवीन पक्ष ते काढतील. पंतप्रधानांची अनेक भाषणं जी आहेत ती हेट स्पीचच्या कॅटेगरीत येतात. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत की हेट स्पीचवर सुमोट ॲक्शन वगैरे तक्रारी करून कारवाई होत नाही. हेट स्पीचची सुरुवात खरं तर निवडणूक आयोगापासूनच होती. आपल्याला माहिती आहे की रमेश प्रभूंच्या केसमध्ये बाळासाहेब ठाकरेंना धार्मिक वापर केला धर्माचा सभांमध्ये म्हणून नुसतंच निवडणूक लढवायला नाही तर 6 वर्ष मत द्यायला सुद्धा बंदी केली होती. आता पंतप्रधान उघडपणे म्हणतात बजरंगबलीचं नाव द्या आणि मत, त्याच्यावरती निवडणूक आयोग काही करत नाही. आता हे कोणी करायचं हा मुद्दा आहे. म्हणजे तक्रारी लोकही करतील किंवा क्रिमिनल कंप्लेंट सुद्धा पर्सनल करतील, पण त्याच्यावर ॲक्शन कोण घेणार हा मुद्दा आहे आत्ताचा. न निवडणूक आयोग ॲक्शन घेणार तर आता सुप्रीम कोर्टचा निर्णय सुद्धा बोलत होते. 2 गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की सुप्रीम कोर्ट आता निरीक्षण नोंदवतं आजकाल, निकाल देत नाही. म्हणजे सुप्रीम कोर्टने काय सांगितलं या केसमध्ये की बा नाही तुम्ही असं करा वगैरे वगैरे, पण निकाल नाही दिला की नाही त्यांनी त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल संस्था सेपरेशन ऑफ पॉवर वगैरे केलं आणि तेच इलेक्टोरल बॉन्डमध्ये झालं. इलेक्टोरल बॉन्डमध्ये कारवाई सुप्रीम कोर्टने पुढे काय सांगितलं, इलेक्टोरल बॉन्ड अवैध आहेत हे ठीक आहे, पण आता घेतले त्याचं काय करायचं. तर हे इनकॉन्क्लुसिव्हनेस जो सुप्रीम कोर्टचा आहे तो आम्हाला राजकीय दबावाखाली काय असं वाटावं इतकी ती परिस्थिती आहे. आणि निवडणूक आयोग तर पूर्णपणे मोदी शहा यांचा खाजगी नोकर झाल्यासारखा वागतो. आम्ही दर सभांमध्ये हे बोलतो, तुम्हाला सिम्बॉल ठरवण्याचे अधिकार का पक्ष ठरवण्याचा, याच्यापेक्षाही त्यांनी अजून काय उल्लंघन करायचं नाही. तर आत्ता प्रश्न असा आहे की मोदी पूर्णपणे हेड स्पीचवर आहेत. मोदींचा संपूर्ण पायाखालची वाळू सरकल्यासारखी भाषा आहे आणि मग ते काय मंगळसूत्रच काय अमुक काय मुसलमानांनाच काय रिझर्वेशन देतील वगैरे वगैरे. पण मुद्दा त्याच्या पुढचा असा आहे की एकाही यंत्रणेत हिंमत नाही, ना निवडणूक आयोगामध्ये ती हिंमत आहे ना दुसऱ्या कोणत्या यंत्रणेत हिंमत आहे की ते याला अटकाव करतील. हा खरा मुद्दा आहे असं म्हणतो. या घटने मोड बांधली भाजप विरुद्ध असेल किंवा मोदी विरुद्धची मोड बांधली, पण विरोधकांकडून सातत्याने हीच टीका केली जाते की इंडिया आघाडीकडे पंतप्रधानसाठी जो चेहरा पाहिजे तो चेहरा नाही, म्हणजे मोदींना पर्याय नाही कुठला. तसं मोदीजी जन्माला यायच्या आधीपासून भारताचं पंतप्रधानपद एकही दिवस रिकामं राहिले. हा नॅरेटिव्ह नीट लक्षात घ्या काय आहे. हा नॅरेटिव्ह असा आहे की जशी काही अध्यक्षीय पदाची निवडणूक आहे, बराक ओबामा विरुद्ध मिशेल काय कोणी असेल ते, अशी जशी काही निवडणूक आहे असा हा नॅरेटिव्ह यांनी तयार केला की तुमच्याकडे कोण आहे तुमच्याकडे कोण आहे. भारताची लोकशाही संसदीय लोकशाही आहे ज्याच्यामध्ये आपण फक्त चांगला लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा. भारतीय लोक पंतप्रधान निवडत नाही, भारतीय लोक खासदार निवडतात आणि ते निवडून आलेले खासदार पंतप्रधान निवडतात.
तर ही संसदीय लोकशाही त्यांनी मुद्दाम बाजूला ठेवली आणि आज कोण आहे तुमच्यासमोर, आज कोण आहे अशी परिस्थिती, ही परिस्थिती नेहरूनंतर पण होती. त्याच्यातून लाल बहादूर शास्त्रींचं उदय झाला. शास्त्रीजी गेल्यावरही देशभर चर्चा होती की पुढे कोण, इंदिरा गांधी आला, त्यांच्यानंतर राजीव गांधी आले, देवेगौडा सुद्धा आले, इंद्रकुमार गुजराल सुद्धा आले. तर जेव्हा हा ॲरोगन्स ऑफ पॉवर आहे एक प्रकारे, मोदीशिवाय कोण आहे हे म्हणणं हा ॲरोगन्स आहे. म्हणजे 140 कोटीमधला एक माणूस फक्त सुज्ञ, बाकीचे वेडे आहेत असं हे ठरवलं. नंबर 1. दुसरी गोष्ट, डेमोक्रेसीमध्ये डेमोक्रेसी ही कोणतीही व्यक्तिनिष्ठ असू शकत नाही. बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं की ज्या दिवशी व्यक्तिनिष्ठ होईल ही लोकशाही, त्या दिवशीचं अधपतन होईल. ती व्यक्तीशी कशी काय निष्ठा राखू शकते? तर ही व्यक्ती हे त्यांनी मुद्दाम तयार केली आहे नॅरेटिव्ह, आणि असे नॅरेटिव्ह तयार करून जिंकण्याचा प्रयत्न ते करत आहेत. परंतु लोक सुज्ञ आहेत असं मला वाटतं, आणि हे काही फार दिवस चालत ते म्हणतात की इंडिया आघाडीची एक strategy काल मोदींनी सांगितली. नाही. मोदी काय मंगळसूत्र पण म्हणतात, कोणाचं मंगळसूत्र केलं इथं, आम्ही पण हिंदू, आमच्या पण सेल्फचे काय, आमचं कोणाचं. आमचं म्हणणं आहे की त्यांनी जी गॅरंटी भारताला दिली ना त्याचीच एक्सपायरी डेट आता झालेली आहे, त्यामुळे त्यांना काढून टाकलं पाहिजे. बरं, त्यांनी, आपण ते सांगत नाही, त्यांची स्वतःची बायको पण सांगते की या माणसाने मलाच गॅरंटी दिली होती, यांनी काही पाळली नाही, तर इतरांसोबतची गॅरंटी काय पाळणार. त्यामुळे मला असं वाटतं की मोदी हे बेताल वक्तव्य करण्याचे बादशाह आहे, आणि तशा प्रकारचे पंतप्रधान मिळणं आपलं दुर्दैव आहे. राज्यशास्त्रामध्ये जे तत्त्व सांगण्यात येते की जी नागरिकांची लायकी असेल त्यानुसार त्यांना नेते मिळतात, त्या दृष्टीने आपण जर पाहिलं तर आपली लायकी एवढी घसरलेली आहे नागरिक म्हणून असं मला वाटत नाही. लोक काही त्या झुंडीच्या प्रभावाखाली आले असतील, पण लोक सुधारणा करत आहेत. जी सुधारणा त्यांनी इंदिरा गांधीच्या काळामध्ये आणीबाणी लावली तेव्हाही केली होती, ती सुधारणा आता मोठ्या प्रमाणात होणार आहे, आणि यांना भुईसपाट राजकारणातून व्हावं लागेल असं. यांच्या डोक्यात हिंसा असते. हे बघा, गिरीश महाजन जर पिस्तूल लटकून येतात, मी पहिला होतो त्यांना विरोध करणार. मी गिरीश महाजनांना पहिल्यांदा मी सांगितलं राळेगण सिद्धीमध्ये की पिस्तूल लटकून नाही यायचं, इथे गांधीजींची हे आहे जागा, पिस्तूल लटकून नाही यायचं. तर ही जी यांची प्रवृत्ती आहे ना, ती यांची प्रवृत्तीच हिंसकी मुळात हा खरा प्रश्न आहे. बाकी पक्ष होते लोकशाही, आता काँग्रेस मुक्त भारत ही काय घोषणा आहे? काँग्रेसकडे प्रचंड बहुमत होतं, नेहरूंकडे, राजीव गांधींकडे होतं, तेव्हा ते भाजप मुक्त भारत, कम्युनिस्ट भारत असं नाही म्हटलं. तर डोक्यात हिंसा असणे ही भारतीय जनता पक्षाचा हा मुख्य मुद्दा आहे, आणि त्या हिंसेतून ते, डोक्यातल्या हिंसेतून त्या गोष्टी करतात. शिवसेनेचं जे गीत आहे, मला गिरीश महाजनांवर जास्त प्रश्न एक्सपेक्टेड होते, कोणी ते विचारत नाही. सर, तुमच्या प्रश्न आहे की 3 मेच्या महाआघाडीमध्ये नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेचं वक्तव्य केलं होतं. ते म्हटलेले की त्या आजारपण असताना वेळोवेळी मी त्यांची विचारपूस करत होतो, आणि त्यांच्या अडचणी म्हटलं कुणी मदत करणारा पहिला व्यक्ती असेल तर मी असेल. हे त्यांचं वक्तव्य असं कुठतरी वाटतं का तुम्हाला की देशातल्या लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी ते वक्तव्य असतं? नाही, देशातल्या लोकांची सहानुभूती नरेंद्र मोदींनी काही केलं तरी आता त्यांना मिळणार नाही. पण हे वक्तव्य याच्यासाठी आहे, याचं दिशादर्शक आहे की नरेंद्र मोदी हे आता निवडणूक हरत आहेत, त्यामुळे त्यांना एक कोणीतरी ताकदवान असलेली पार्टी आपल्यासोबत पाहिजे आहे, आणि उद्धव ठाकरे त्या दृष्टीने त्यांच्या जवळचे आहेत, कारण की त्यांच्यासोबत त्यांची युती अनेक वर्षाची होती. म्हणून ते आता त्यांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत असं मला वाटते. उद्धव ठाकरेंसाठी त्यांनी काही वेगळी खिडकी ठेवली असं वाटतं? खिडकी ठेवली असेल काही, पण उद्धव साहेबांनी सांगितलं दारं पण उघडे केले तरी मी आता जात नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे सोडून इतर सगळ्यांना खूप हार्ड टार्गेट केलं जातं, उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं जात नाही. कन्फ्युजन करतात ते बाकी. उद्धव ठाकरे फर्म स्वतःच्या, आणि उद्धव ठाकरेंकडून पण त्या म्हणजे त्या प्रमाणामध्ये याचं एकदम फुल्ली टार्गेट केलं जात नाही. उद्धव ठाकरे तर खुलं टार्गेट करतात त्यांना, म्हणजे आम्हाला तसं ज्या क्षणी वाटेल त्या क्षणी आम्ही त्यांना पण विरोध करू, पण तसं नाही आहे, कारण की त्यांनी त्यांची भूमिका ठरवलेली आहे. आणि काल आम्ही दोघं ऑब्झर्व करत होतो, पहिल्यांदा आम्ही अशा जाहीर सभेत एखाद्या राजकीय मंचाच्या आलो होतो, तर तिथे आंबेडकरांची प्रतिमा असणं हे आम्हाला फार महत्त्वाचं वाटते शिवसेनेच्या डायसवर, आणि त्याच्यासोबतच प्रबोधनकार ठाकरेंचा फोटो असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत अशा सगळ्या लोकांचे फोटो शिवसेनेच्या मंचावर असणं, याच्यातून त्यांची विचारधारा ही किती लोकशाहीप्रती आता सजग झालेली आहे हे दिसते, आणि त्याचा परिचय उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक वागणुकीतून, वक्तव्यातून येतो आहे. आणि त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात कुठे नाटकीपणा नाही हे सुद्धा महाराष्ट्रातल्या लोकांनी जाणून घेतलं आहे. त्यामुळे केवळ उद्धव ठाकरेंना सहानुभूतीच्या आधारे मतं मिळणार आहेत असं नाही, तर त्यांनी जी भूमिका लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत सजग आणि व्यवस्थित घेतलेली आहे त्याचा लोक आदर करताना दिसतात. सर, शिवसेनेच्या गीतात धोणे हा शब्द होता, निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली. दुसरीकडे मात्र गांधीनगरमध्ये काल प्रभू श्रीरामांचं कटआउट लावून बुथच्या बाहेर कटआउट लावण्यात आले होते, पण निवडणूक आयोग तक्रार करून काही ॲक्शन घेतली. निवडणूक आयोग हा निपक्षपणे काही वागत नाही.
ती एक पाळीव यंत्रणा झालेली आहे आणि त्यामुळे निवडणूक आयोगावर कोणाला नेमायचं याच्याबद्दल जो काही संघर्ष झाला तो आपण पाहिलेला आहे. CBIचं प्रमुख कोणाला करायचं, त्यांना एक्सटेन्शन द्यायचं का, याच्याबद्दलचा संघर्ष आपण पाहिला. कारण या यंत्रणा आपल्या हातात असल्या पाहिजे असं यांना वाटते. भवानीच्या शब्दाबद्दल मला असं वाटते की आपल्या परंपरागत धर्मसंस्कृतीमध्ये महाराष्ट्र धर्म म्हणून जे काही आपण स्वीकारलं आहे त्याच्यामध्ये भवानी मातेचा उल्लेख असणं हे काही जातीय असं त्या अर्थाने नाही आहे. ते सहजपणे धर्म पाळणारे सगळेच लोक तशा पद्धतीने म्हणायचे. त्यामुळे त्याच्यामध्ये ती राजकीय आक्रमकता नाही आहे आणि म्हणून तो शब्द त्या गीतामध्ये असेल तर त्याला तशा प्रकारचा रंग देणं बरोबर नाही असं मला वाटते. परंतु अशा कोणत्याच गोष्टींवर कोणीच मत मागू नये असं सुद्धा माझं स्पष्ट मत आहे. शिवसेनेचे व्यासपीठ काल तुम्हाला पाहायला मिळालं, कशा अर्थाने बघायचं? नाही, त्याच्यातून राजकीय अर्थ काही काढायचा नाही. याच्यामध्ये एवढंच होतं की निर्भय बनवून मागच्या 29 एप्रिलला पहिली सभा झाली, म्हणजे 1 वर्ष होऊन गेलं. आणि याच्यामध्ये आम्ही एवढंच म्हणत होतो की लोकशाही आणि संविधानाला निर्माण झालेला खतरा. तुम्ही कालचा परवाचा तुम्ही लोकसत्तेतला माझा लेख वाचला असेल तर स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि दुसरी जी तत्व आहेत म्हणजे समाजवाद, धर्मनिरपेक्ष, त्या सगळ्यांवर लिहिलं आहे मी की त्या प्रत्येकाची पायमल्ली चाललेली आहे. आणि त्या ह्याच्यातून आम्ही निघालो. आमची आत्ताची भूमिका स्पष्ट अशी की जे मोदी शहांच्या विरोधात, आता आम्ही काँग्रेसच्या व्यासपीठावरही गेलो, 2दा गेलो, लोणावळ्यानं मुंबईला, राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर शिर्डीला गेलो आणि शिवसेनेच्याही गेलो आणि अजूनही आम आदमी पार्टीच्या व्यासपीठावर गेलो. तर जे आत्ता विरोधात आहेत, इंडिया आघाडी म्हणून जे एकत्र आहेत, त्या सगळ्यांच्या आम्ही सोबत ही आमची ओपन भूमिका आहे. त्याचा राजकीय अर्थ काही नाही. याचा अर्थ लगेच आम्ही शिवसेनेत जाऊ, लगेच आम्ही वगैरे असं नाही. निर्भय बनवून ही लोकांच्यासाठी चालणारी चळवळ पुढच्याही काळात तिची गरज भासणार आहे. कारण असं गृहीत धरा की सत्तांतर झालं आणि काँग्रेस आणि इंडिया आघाडी सत्तेवर आली तरी लोकांचे प्रश्न संपतील असं नाही. आम्ही त्यांच्या विरुद्ध लढलेलो आहे त्यांची सत्ता असतात. त्यामुळे निर्भय बनवूची भूमिका ही वॉचडॉग म्हणून सरकारवर निरीक्षण ठेवणारी, सरकारचं एक ऑब्झर्वेशन करून सरकारला जागेवर ठेवणारी संस्था, लोकांची संस्था, असं तिचं स्वरूप असावं असं मला वाटतं. त्यामुळे राजकीय काल तुम्ही बातमीमध्ये म्हटलं होतं की गिरीश महाजन लीडर नाही, मॅनेजर असं काय वाटतं तुम्हाला ते मॅनेजर? आम्ही राळेगण सिद्धीमध्ये बघितलं अण्णांना मॅनेज करताना त्यांच्यासोबतची थोडी करेक्शन तरी अण्णांना मॅनेज, अण्णांचं नाही पण इतर त्यांच्यासोबतच्या लोकांना मॅनेज प्रभावित केलं. ते सगळ्या आंदोलनांमध्ये गिरीश महाजनांचं हे वैशिष्ट्य आहे. सगळ्या आंदोलनांमध्ये ते पैसा पेरतात, माणसांची फोडाफोडी करतात. देवेंद्र फडणवीस एका चॅनलने चर्चा चालू ठेवतात आणि दुसऱ्या चॅनलने ते वेगळ्या चर्चा करतात. हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे दिल्लीमध्ये. मी आणि राजेंद्र सिंह जलतज्ञ यांनी आम्ही गिरीश महाजनांचा अनुभव घेतलेला आहे. जेव्हा एखाद्या सरकारचं धोरण हे आंदोलन बंद करणं असतं ना, तेव्हा ते आंदोलन चिरडणं हे नसतं. त्या आंदोलनातले प्रश्न सोडवायचे असतात. ते सामंजस्याने चर्चेने सुटतात. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांना ही प्रोसेस कळते. ती डेमोक्रॅटिक प्रोसेस फडणवीस आणि महाजन दोघांनाही कळत. आणि जसं काय आंदोलन करणारा आपला शत्रू आहे, म्हणजे तुम्ही जरांगे पाटलांच्या बाबतीत पाहिलं, सगळ्याच आंदोलनाच्या बाबतीत हे आंदोलन करणाराच आपला शत्रू आहे असं ते म्हणतात. आंदोलन करणारे करेक्टिव्ह ॲक्शनकडे तुम्हाला नेत असतात. ते सरकारच्या चुकीला आंदोलनातून करेक्टिव्ह ॲक्शन असते, करेक्शनकडे नेत असतात. ती यांची पाहण्याची भूमिका नाही. आणि म्हणून गिरीश महाजनांचं मी राळेगण सिद्धी, मी पण हे बोललो की राळेगण सिद्धीमध्ये यांनी काय केलं ते मी पाहिलं. अण्णांना मॅनेज करणं असं शक्य नाही. अण्णा त्या पुढे आहेत नाही. अण्णांच्या बाबतीत मला असं नाही वाटत की अण्णा मॅनेज वगैरे, पण अण्णांच्या विचारांमध्ये बदल घडून आणणे वेगवेगळ्या लोकांना सांगून असं त्यांना म्हणायचं असावं. ते सांगणे आणि ती माणसं पेरणे, जी माणसं अधिकृतरित्या चर्चेत आहेत त्यांना चर्चेत गुंतवून ठेवणे आणि वेगळी माणसं पेरून आंदोलनं फोडणे. आणि हे शेतकरी आंदोलनाबाबत सुद्धा झालं होतं. आरक्षणाबद्दल पण झालं. रात्रीतून जयाजी सूर्यवंशींना त्यांनी आपण ते पाहिलं सगळं. त्यामुळे ती त्यांची पद्धत आहे, ती चुकीची असं आमचं म्हणणं आहे. समोर या, चर्चा करा. आंदोलन ही शेवटी 10 मुद्द्यांवर गांधी आंदोलन करायचे, 8 मुद्द्यात पुढे न्यायचे, 2 सोडून द्यायचे, असंच असतं ते निगोशिएशनच असते. पण ती निगोशिएशन ते यांना मान्य नाही, कारण यांच्या डोक्यात हुकुमशाही आहे. मुळात डोक्यातच हुकुमशाही असल्यामुळे हा मुद्दा आहे. संकटमोचक म्हणजे एवढं की तिथे जा तुम्ही, त्या आंदोलनातली कच्चे दुवे हेरा, त्यातली काही माणसं जर फुटणारी असेल ते फोडा, त्यांना मॅनेज करा आणि ते म्हणून संकटमोचक म्हणजे आंदोलन संपवा. संकटमोचक यांचा अर्थ जो आहे तो आंदोलन त्यांच्याशी चर्चा करा, त्यांना ठरवा, काय मुद्दे असतील ते 2 मान्य करा, 2 नसतील तर सांगा आणि पारदर्शकपणे ते संपवा. असं नाही हे काय करायचं की उठायचं की देवेंद्र फडणवीसांनी अण्णांच्याबरोबर पत्रकार परिषद घेतलेली तुम्हाला माहिती असेल, मी तेव्हाही त्याचा विरोध केला होता की त्याचं काही एक कारण नव्हतं. पण यांचा जो भारतीय जनता पक्षाची जी सायकॉलॉजी आहे ती आंदोलन करणारा आमचा शत्रू, आमच्या विरोधात बोलणारा आमचा शत्रू, यांना विरोधक ही कल्पना लोकशाहीत मान्य नाही. लोकशाहीत संसदेत विरोधक असतात आणि ते विरोध हे नाही मान्य. यांना शत्रुत्वाची भावना असते. एक तर तुम्ही आमच्या आहात, नाही तर तुम्ही आमचे शत्रू आहात, की जी हिटलरची जी होती
भावना ती यांच्यामध्ये हा खरा मुद्दा आणि आहे. दुसरे महाराष्ट्रातले अनेक वाळू माफिया जे आहेत त्यांच्याबद्दल यांनी गिरीश महाजन यांनी काय भूमिका घेतलेली आहे हे तुम्ही तपासा ना, तुम्ही पत्रकार म्हणून. त्यांनी कोणाकोणाचे वाळूचे ठेके प्रिझर्व करण्यासाठी मदत केली, कोणाकोणाला सांगितलं, दिल्लीपर्यंत काय केलं हे तुम्ही शोधा, तुम्हाला सापडेल. त्यामुळे ते मॅनेजर आहेत, ते लीडर नाही आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. संकटमोचक ही हनुमानाची भूमिका जी आहे ती सकारात्मक आहे. यांनी स्वतःला संकटमोचक म्हणून जे लावून घेतलेलं आहे ती राजकीय संकल्पना नकारात्मक स्वरूपाची आहे. भ्रष्टाचारावर आधारित जर काही मांडवली करत असतील त्याला संकटमोचक वगैरे असं चांगलं नाव देऊन त्याला आम्ही काही माफ करू शकत नाही. ते चुकीचंच आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. सर, सुरतला जे घडलं एकाच वेळी सगळ्या उमेदवारांनी माघार घेतली आणि भाजपाचा उमेदवार जो आहे तो बिनविरोध निवडला. वास्तविक बघता नोटा हे एक जे ऑप्शन आहे हे असताना देखील कायदेशीरदृष्ट्या अशा प्रकारे ही घटना घडणं म्हणजे कायदेतज्ञ म्हणून कसं बघतात? मला वाटतं एक कायदेशीर नवीन प्रश्न किंवा पेचं प्रसंग म्हणून याच्याकडे पाहायला पाहिजे. काही लोक सर्वोच्च न्यायालयात आणि गुजरातच्या उच्च न्यायालयात सुद्धा जाणार आहेत. काही जणांनी फाईल केलेलं आहे केसेस. याच्यावर नक्कीच निर्णय होईल. कारण की नोटाला आत्ता सध्या काही काउंटिंग त्याचं होत नसलं, म्हणजे त्याचा मतांवर परिणाम होत नसला जिंकणाऱ्याच्या, तरीसुद्धा काउंटिंग होते आणि मतं देण्याची आपल्याला प्रक्रिया म्हणून ती उपलब्ध आहे. तिथे बटन आहे त्याचं. अशा वेळेस एकही उमेदवार असेल, फक्त एकटाच उमेदवार असेल तरी तो सुद्धा लायक नाही हे म्हणण्याचा अधिकार नागरिकांचा काढून घेणं हे चुकीचं आहे. त्यामुळे मला असं वाटते की त्याच्याबद्दलचा एक तर निर्णय स्पष्टता म्हणून आला पाहिजे. नाहीतर मग ही निवडणूक जी दलाल नावाच्या माणसाची झालेली आहे तिथे, म्हणजे त्यांचं नावच दलाल, तर त्यांची जी दलाल नावाच्या माणसाची निवड झाली आहे ती बेकायदेशीर ठरू शकते. अर्थात सर्वोच्च न्यायालय याच्याबद्दल काय ठरवेल ते माहीत नाही, कारण की नोटाला कायदेशीर व्हॅल्यू अजून दिलेली नाही. फक्त तो एक आपल्याला प्रक्रियेचा भाग म्हणून दिलेला आहे. तर तो सुद्धा मुद्दा एक वायडर डिस्कशनचा असेल कोर्टामध्ये की याला आता व्हॅल्यू काय द्यायची. कारण लोकांचं असं म्हणणं आहे अनेकांचं की त्याला किंमत दिली पाहिजे आणि जर त्या मतांची व्हॅल्यू तुम्ही धरली तर जो निवडणुकीचा निकाल आहे त्याच्यावर परिणाम करणारा तो घटक असला पाहिजे असं सुद्धा लोकांचं मत आहे.